काय म्हणणं आहे? हेच करून द्या फक्त. इथं साप आहेत, मुंगस आहेत, नाही तुम्ही येऊन सगळी चौकशी घ्या आणि बघा. मुक पोरग एखाद त्याला काही झालं तर मी काय करू. अंबड शहरात शर्मा आई यांचे बिकट जीवन राहण्यासाठी घर नाही, शासनाच्या मदतीची प्रतीक्षा. अंबड विशेष प्रतिनिधी तरंग कांबळे. जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील मोहन टाकीजवळ राहणाऱ्या शर्मा आई यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून त्यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यांच्या घराकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. घरासमोर पाणी साचले असून सध्या पावसाळ्यात राहण्यासाठी घर योग्य स्थितीत नाही. घराभोवती पूर्ण घाण, चिखल आणि वाढलेले गवत यामुळे विंचूकाटा निघण्याची भीती निर्माण झाली आहे. घरात पूर्णपणे पाणी साचत असून घरही गळत आहे. पावसाळ्यामुळे बिकट झालेली परिस्थिती. शर्मा आई यांनी लोकात्माशी बोलताना आपली ही कहाणी सांगितली. त्या गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत असूनही त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यांचा एक मुलगा अपंग व मूकबधीर आहे. दोघे मिळून भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, परंतु सध्या पावसामुळे व्यवसाय बंद असल्याने हाताला काम नाही आणि त्या पूर्णपणे बेरोजगार झाल्या आहेत. शर्मा आई यांचे वय 60च्या वर झाले असून आता श्रम करणेही शक्य नाही. प्रशासन आणि शासनाचे दुर्लक्ष. तहसीलदारांची भेट घेऊनही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाकडून तातडीने घरकुल योजना व आर्थिक मदत देण्याची आर्त हाक त्यांनी दिली आहे. याआधीही लोकात्माने याविषयी बातमी प्रसारित केली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक आमदार व खासदार या गंभीर समस्येची दखल घेऊन कधी भेट देणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस जोरात सुरू असून राहण्यायोग्य घर नसल्यामुळे शर्मा आई यांच्या कुटुंबाचे हाल सुरू आहेत. या संदर्भात शासनाने तात्काळ पाहणी करून योग्य तो न्याय द्यावा, अशी आर्त हाक पीडित महिलेने दिली आहे. विशेष मालिकेचा भाग 1 या बिकट परिस्थितीची मालिका सुरू करण्यात येत असून जोपर्यंत शर्मा आई यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लोकात्मा या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे. पुढील भागात लवकरच भेटूया. चॅनल लोकात्मा न्यूज प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे आणि मी सध्या अंबड शहरातील जो महाराष्ट्र द्वारचा परिसर आहे, त्या महाराष्ट्र द्वार म्हणजे मोहन टॉकीजच्या बाजूला इथं शर्मा आई आहेत. या शर्मा आईला मी आताच बोललो, त्यांच्याशी चर्चा केली. तर ह्या आई गेल्या अनेक वर्षापासून येथे राहतात. यांनी सांगितलं सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. लोकात्माने या अगोदर देखील यांचा व्हिडिओ बनवला होता, परंतु या अगोदरचे जे तहसीलदार होते त्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं, परंतु तहसीलदार साहेब इथून गेल्यामुळं त्यांचं जे काम आहे सध्या ते तसंच प्रलंबित पडलेले. कारण या अगोदर याची दखल घेऊन तहसील प्रशासनाने इथं भेट दिली होती. परंतु विषय असा आहे की ह्या ज्या आई आहेत, या शर्मा आई यांचा एक जो मुलगा आहे, त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा एक मुलगा मूकबधीर आहे, म्हणजे तोंडाने मुका पण आहे आणि बाहेरा पण आहे. आणि या आईचं वय बहुतेक एक 60-65 ते 70च्या आसपास आहे. या आई गेल्या अनेक वर्षापासून अंबड शहरात राहतात, परंतु अन्न, वस्त्र आणि निवारा म्हणजे तिन्ही मूलभूत सुविधापासून ह्या सध्या यांना वंचित आहेत. या संदर्भात लोकात्माने या अगोदर देखील हा रिपोर्ट बनवला होता. त्याची माननीय आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम यांनी त्याची दखल घेऊन तात्काळ इथं पथक पाचारण केलं होतं. सगळं झालं होतं, परंतु साहेबांचं काही कालांतराने चव्हाण साहेब गेल्यामुळे ती गोष्ट अजून तशीच पेंडिंग आहे. तर या संदर्भात ह्या आई ज्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ह्या ज्या आई आहेत सध्या यांना काय अडचण आहे, कारण सध्या पावसाळे दिवस सुरू आहे. पावसाळे दिवस सुरू असताना या आईला कच्चं पक्क घर सुद्धा नाही आहे. आपण त्याची चर्चा करणार आहोत. चला आपण बोलूया. आई, तुमचं नाव सांगा. रंबाबाई शर्मा. बरं आई, तुम्ही किती वर्षापासून या जागेवर राहता? समजा 60-70 वर्ष झाले. बर बर. हाव. तर तुम्हाला घर आहे का? नाही. बर बर. तर आता तुम्ही इथं राहतात, या संदर्भात तुम्हाला कोणी भेट दिली का येऊन? नाही, कोणी दिले नाही, काही देत नाही कोणी, काही नाही. बर, काय मागणी तुमची प्रशासनाकडे? काही नाही, फक्त आमच्या पोटाला बघा म्हणा. त्यांना काही देऊ नका, धन दौलत आम्हाला, सिर्फ आमच्या पोटापुरतं तरी आमची गाडी भाजीपात्याची सुद्धा माझ्याजवळ 500 रुपये सुद्धा नाही तर की मी भाजीपात्याची गाडी लावू. बर बर. तुमच्या घरासंदर्भात काय म्हणणं आहे?
हेच करून द्या फक्त. इथं साप आहेत, मुंगस आहेत, नाही तुम्ही येऊन सगळी चौकशी घ्या आणि बघा. मुक पोरग एखाद दिवशी त्याला काही झालं तर मी काय करू? मी काय करू शकते? खायला नाही, प्यायला नाही. तुम्ही बघा गुडघीत काय पाणी आहे आपल्या घरामध्ये. सध्या कोणी येऊन बघा, रस्ता तर हाईच नाही. तेव्हा ते पाण्याचे ढवची ढव आहेत. पूर्ण पावसाचं पाणी साचतं, मग तुम्ही कसं राहता या घरामध्ये? आता काय सांगा, 2 पावलं सर. सकाळी आज पाऊस आला तर सकाळपासून मी 2 पावलावर आहे. अजून स्वयंपाक नाही. मग आपल्या घरात कोणी येऊन बघा आणि भाकरी काढून दाखवा. बघू शकता ह्या ज्या आई आहेत यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने तात्काळ यांच्या याची दखल घेऊन यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे व तसंच यांचं जे घर आहे ते घर यांना देण्यात यावे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.